श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर चातुर्मासातील श्रावण महिना सुरू झाला की श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित आहे. याच दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. तर 2024 मध्ये रक्षाबंधन कधी आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी, भद्रा योग आहे का, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाचे प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते. तर या वर्षी रक्षाबंधन मध्ये कधी आहे, त्याचबरोबर रक्षाबंधनचा मुहूर्त कोणता आहे हे प्रथम आपण जाणू. तर यंदा सोमवारी 29 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा 18 ऑगस्ट 2024 ला उत्तर रात्री 3:04 सुरू होते. तर 19 ऑगस्ट 2024 रोजी 11:55 समाप्त होते. रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी ही शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेली रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो. असे सांगितले जाते, भद्रा काळात म्हणजेच भावाला राखी बांधली जात नाही. तर भद्रा काळ म्हणजे काय, भद्रा काळात राखी का बांधायची नाही, तर पंचांगानुसार ज्या दिवशी वष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्रकारक आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी वष्टीकरण आहे. विष्टीकरणाची सांगता 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:32 होत आहे. मुहूर्त चिंतामणी मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते. भद्रा काळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्य भद्रा काळात करू नयेत असे मानले जाते. शास्त्रानुसार जर मंत्रोपचार, पूजा व विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रा काळात केले जात नाही. पण महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. तसेच भद्रा काळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यातही काही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात. तर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे, असे जरी असले तरी शुभ मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितला जात आहे. भद्रा काळ संपल्यानंतर राखी बांधली जाऊ शकते.
म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:32 राखी बांधली जाऊ शकते. तसेच प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी 6:57 ते रात्री 9:10 पर्यंत रक्षाबंधन केले जाऊ शकते. तर रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ हा दुपारी 1:32 संपणार आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. तर पहा, रक्षाबंधनाचे हे शुभ मुहूर्त आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन कधी आहे, भद्रा काळ कोणता आहे, भद्रा काळात काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर भावाला राखी बांधण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे, हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.